छोटे छोटे टॉपिक्स आहेत, ते पटपट कव्हर करूयात. एक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग. आय थिंक मी याच्या अगोदर चर्चा केली आहे थोडीफार, पण बघा आपण अजून थोडा 1-2 डिटेल्स बघूयात. इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग म्हणजे काय तुम्हाला हे माहिती आहे. हा एखादा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरच्या आत मी जर कॅव्हिटी बनवली आणि समजा इथं बाहेरनं चार्ज किंवा बाहेरनं एक्सटर्नल काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असं इलेक्ट्रिक फील्ड आहे, काहीतरी बाहेरनं इलेक्ट्रिक फील्ड लागते किंवा मी म्हणतो याला चार्ज क्यू याच्यावर डिपॉझिट केलेला आहे. तर चार्ज क्यू डिपॉझिट झाला तर तो चार्ज क्यू इथंच स्प्रेड होईल, याच्या आत जाणार नाही. कारण आपण बघितलेलं आहे की कंडक्टरच्या आतमध्ये ऑब्व्हियसली हे कंडक्टर आहे, हे मटेरियल कुठलं आहे, कंडक्टर, आणि वरती काय आहे, हे यातली कॅव्हिटी आहे यातली. ओके, तर कॅव्हिटीच्या आत चार्ज नील असणार आहे. कळतंय का आपण याचं कारणही बघितलं. समजा मी असं गॉशियन सरफेस काढला तर या गॉशियन सरफेससाठी मला काय देता येईल, EdA इज इक्वल टू क्यू इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. पण मला ह्यातला E0 असतो मला माहिती आहे का, कारण हा गॉशियन सरफेस मेटलच्या आतला आहे आणि हा जर 0 असायला पाहिजे तर क्यू इनसाइड 0 असायलाच पाहिजे, कारण एप्सिलॉन नॉट कधी 0 नसतोच किंवा इन्फायनाईट नसतो. म्हणजे हा क्यू इनसाइड 0 असायलाच पाहिजे, आतला क्यू. याचा अर्थ बाहेर तुम्ही हा चार्ज क्यू टाका किंवा 1,00,000 क्यू टाका, n टाइम्स क्यू, कितीही करोड क्यू जरी टाकला तरी आत ह्याच्या वरती सगळा चार्ज डिस्ट्रीब्यूट होईल, तो आत जाणार नाही. म्हणजे याच्या आतली जागा जी आहे ती प्रोटेक्टेड राहील बाहेरच्या ह्याच्यापासनं, चार्जपासनं. कळतंय का? ओके, त्यामुळे या कॅव्हिटीमध्ये इथं E0 असतं, याच्या आत नो चार्ज, आत चार्ज आहे 0 आहे. आत चार्ज 0 दरवेळेला असायलाच पाहिजे असं नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, आत चार्ज 0 नॉन 0 असू शकतो, पण इलेक्ट्रिक फील्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड हे 0च असतं. कसं मी तुम्हाला सांगतो. हे कळलं? याचा अर्थ आता जर याचा फायदा कसा करून घेता येतो, समजा मला एखादा इन्स्ट्रुमेंट आहे, ते इन्स्ट्रुमेंट फार सेन्सिटिव्ह आहे, जे बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डमुळे खराब होऊ शकतं किंवा त्याचे रिडिंग्स चुकीचे येऊ शकतात. मला ते बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डपासून शिल्ड करून टाकायचं आहे. किंवा आपले ॲस्ट्रॉनॉट्स किंवा जे स्पेसमध्ये ट्रॅव्हल करतात तिथं इलेक्ट्रिक फील्ड, स्पेसमध्ये असं काही विशेष हे नसतं, पण मॅग्नेटिक फील्ड फार हेवी असतं. तर एनिवे, तर मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्डपासून त्यांचं रक्षण करायचं आहे, तर व्हॉट टू डू, मेक अ कॅव्हिटी लाईक दिस, आणि त्या कॅव्हिटीमध्ये ते इन्स्ट्रुमेंट ठेवून टाका. द इन्स्ट्रुमेंट विल रिमेन अनहार्म्ड, शिल्डेड. कळतंय? दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग. कळतंय? ओके, आता दुसरी गोष्ट अजून एक काय, समजा आता दुसरं कॉन्व्हर्स बघूयात. आता ही कॅव्हिटी आहे आणि हे कंडक्टिंग मटेरियल आहे. हे मटेरियल आहे, कंडक्टिंग आहे ऑब्व्हियसली, आणि आत एक कॅव्हिटी आहे. आता मी जर आतच चार्ज ठेवला, एक समजा आतच प्लस क्यू ठेवला, आता काय होणार, आत प्लस क्यू ठेवला तर काय होणार. आता जर मला सांगा, इथं जर गॉशियन सरफेस मी काढला आणि या गॉशियन सरफेस पण आता हे पण मेटल कंडक्टरच्या मधला सरफेस आहे, मटेरियल मधला आहे, म्हणजे इथं पण काय असायला पाहिजे, EdA शुड बी इक्वल टू 0. याचा अर्थ क्यू इनसाइड शुड बी 0 ना, असायला पाहिजे 0. ओके, पण ह्याच्या गॉशियन सरफेसच्या 0 चार्ज नाहीच आहे ना, चार्ज प्लस क्यू दिसतोय. ओके, आता काय होतं, हा प्लस क्यू असल्यामुळे हा प्लस क्यू चार्ज काय करतो, या कंडक्टरमधले जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करेल. त्यांना अट्रॅक्ट केलं तर काय होईल, सगळे इलेक्ट्रॉन इथं या सरफेसच्या आतल्या सरफेसला अट्रॅक्ट होतील ना, इथं येतील ना, सगळे अक्युमुलेट होतील. म्हणजे काय होईल, हा प्लस क्यू चार्ज या आतल्या लेअरवर टोटल मायनस क्यू चार्ज इंड्यूस करणं. कळतंय? आता मायनस क्यू चार्ज इथं जमा झाला म्हणजे प्लस क्यू इथं झाला. तुम्हाला डिस्ट्रीब्युशन हे कळलं का? कारण इलेक्ट्रॉन्स सगळीकडे विखुरले होते ना, ते सगळं आता तिथनं या लेअरला आले, आतल्या लेअरला, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला बाहेर. आणि इथं जर मायनस क्यू झाला असेल तिथं पण प्लस क्यू झाला पाहिजे ना, कारण बाहेरनं काही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे. तुम्हाला कळतंय का? तर या केसमध्ये काय होईल, या केसमध्ये पण काय म्हणता येईल मला,
आता क्यू इनसाइड झिरोच आहे ना, कारण आता या गॉशियन सरफेसच्या आत प्लस क्यू पण आहे मायनस क्यू पण आहे, म्हणजे क्यू इनसाइड झिरो आहे. कळतंय? तर हे अजून एक त्याची कॉरोलरी आहे. चला, मी तुम्हाला जे काय तर सांगितलेलं आहे हे तुम्ही तुमच्या भाषेत लिहून घ्या. ओके, कळलं हे चार्ज डिस्ट्रीब्यूट कसे झाले. आता अजून एक ह्याचं उदाहरण कसं बाहेर नेता येईल, अजून वाढवता येईल बघा. समजा हा एक शेल इन शेल आहे, म्हणजे हा एक मेटल, सगळं मेटल आहे. हा एक मेटल कंडक्टर आहे आणि त्याच्यावरती अजून एक मेटल कॉन्सेंट्रिक आहेत सगळे. हे कॉन्सेंट्रिक शेल्स आहेत सगळे. घ्या किती हवे तितके, 1 2 3 4 5 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आता हे 5 शेल इन शेल आहेत, म्हणजे हे काय हा बाहेरचा एक गोळा आहे, मेटलचा गोळा आहे, थिन गोळा, त्याच्या आत अजून एक गोळा आहे, त्याच्या आत एक गोळा, म्हणजे काय शेल्स आहेत, हॉलो शेल्स 1 in 1 कॉन्सेंट्रिक आहेत सगळे, प्रत्येकाचं सेंटर एक आहे. आता अशा केसमध्ये समजा या ठिकाणी चार्ज क्यू ठेवला, मी समजा या सरफेसवर 2Q चार्ज ठेवला, 2Q चार्ज ठेवला, बाहेरनं आणून ठेवला. याला -Q चार्ज ठेवला, याला 3Q चार्ज ठेवला आणि याला -2Q चार्ज ठेवला. बरं, असे चार्ज आणून ठेवले आणि त्याला टाइम स्टार्ट्स नाव. तर मला सांगा, चार्ज असे जसे ठेवले तसेच राहतील का काहीतरी रिडिस्ट्रीब्यूट करतील? रिडिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण हा सगळ्यात आउटरमोस्ट शेल आहे. हे जर शिल्डिंगचं प्रिन्सिपल बघितलं तर काय झालं पाहिजे, आउटरमोस्ट शेलच्या आतमधले सगळे क्यू इनसाइड काय व्हायला पाहिजे, 0 व्हायलाच पाहिजे. काय व्हायला पाहिजे? कारण हा 0 असतो कंडक्टरच्या आतल्या बाजूला, शिल्डिंगचं प्रिन्सिपलच आहे ना हे. बरं, मी थोडा जास्तच 4-5 स्टेप आत घेतले, कारण हे सिम्पल आहे. हे तुम्हाला असं बघून वाटेल की अरे 1 2 3 4 5 घेतलं, 1 2 3 4 शेल्स घेतले, पण काही घाबरायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः हे इट्स लाईक चिल्ड्रन प्लेइंग विथ दिस. बघा, पण आता हे चार्जेस, त्यामुळे हे काय करतील, चार्जेस अशा प्रकारे स्वतःला ॲडजस्ट करतील स्वतःला की ते बघा हे बरोबर कसं आणतील. आता हा प्लस क्यू आहे, म्हणजे हा काय करेल, हा क्यू काय करेल, याच्या हा जो सरफेस आहे या सरफेसच्या आतल्या बाजूला -Q जमा आणेल. कळतंय का? -Q जमा करून ठेवेल. बरं ठीक आहे, मी हे क्वेश्चन डायग्राम आहे तशीच ठेवतो आणि आता मी दुसरी डायग्राम काढतो. थोडी खाली काढतो, इथं काढतो. ही क्वेश्चन डायग्राम आहे तशी राहू दे, म्हणजे क्वेश्चन ओरिजिनल क्वेश्चन कुठला हे विसरून जायला नको. तर हे आतलं 1, हे 2, हे 3 आणि हे 4, हे 4 शेल इन शेल आहेत. ओके, आता बघा, आतमध्ये चार्ज क्यू मी ठेवला होता, पॉइंट चार्ज क्यू. या पॉइंट चार्जचे लक्षात घ्या, पॉइंट चार्ज जो असतो त्याला तो काही पॉइंटच नाही ना, तो काय स्वतःला डिस्ट्रीब्यूट करणार, त्यात काही स्कोपच नाही आहे. आता हा पॉइंट चार्ज क्यू काय करेल, या सर्कलच्या या लेअरच्या आतल्या बाजूला -Q जमा करेल. जसं मागच्या ह्याच्यात त्यांनी या प्लस क्यूने -Q जमा केलं होतं, असं जमा करेल. बरं, -Q जमा केलं, पण याच्यावर टोटल चार्ज किती, 2Q आहे. त्यामुळे काय होईल, या 2Q मधला जर -Q इथं गेला तर इथं किती राहील, बाहेर 3Q राहील. बघा ना, 2Q चार्ज ह्याच्यावर मी टाकला होता ना, या 2Q चार्ज मधनं -Q इथं गेला तर किती शिल्लक राहिला, 3Q. बघा, म्हणजे याची टोटल ॲडिशन करा, 3Q आणि -Q, परत 2Q आलं ना. हां, हे कळतंय का? बघा, अच्छा, आता इथं 3Q आलं, इथं 3Q आलं, म्हणजे हा 3Q बाहेरचा या सरफेसवर -3Q इंड्यूस करेल. अच्छा, -3Q इथं आला, पण ह्याच्यावर किती चार्ज होता, मी बाहेरनं चार्ज दिला किती होता, -Q दिला होता. -Q आणि -3Q असेल तर बाहेर चार्ज किती राहील, हा मायनस राहील, सॉरी हा राहील +2Q. कसं बघा, कसं विचार करा, या दोघांची टोटल ॲडिशन किती झाली पाहिजे, -Q झाली पाहिजे. हे तुम्हाला कळतंय का? लक्षात घ्या, असं कधीच होणार नाही की या शेलवरचा चार्जची व्हॅल्यू चेंज झाली नाही. मी तुम्हाला काय सांगतोय, डिस्ट्रीब्युशन सांगतोय, डिस्ट्रीब्युशन.
शेलच्या आत बाहेर कळतंय का. हा क्यू असेल तर आत मायनस क्यू त्यांनी आणला. बरं, या मायनस क्यूने काय केलं, इथं 3Q आणलं. 3Q का आणलं, कारण हे मायनस क्यू आणि 3Q कंबाईन 2Q व्हायला पाहिजे, होते ना. ओके, या 3Qनी इथं -3Q आणला. -3Q आणला म्हणजे इथं +2Q असायला पाहिजे. जेव्हा कुठं जाऊन याची ॲडिशन -Q होईल, हे कळतंय का. ओके, आता इथं +2Q झाला का तयार. आता हा +2Q इथं -2Q जनरेट करेल, इंड्यूस करेल. बरं, -2Q इथं असेल आणि इथं एकूण 3Q असायला पाहिजे. म्हणजे बाहेर किती तयार होईल, बाहेर तयार होईल 5Q. बघा ना, दोघांची मग ॲडिशन तुम्हाला 3Q येईल. हां, आता हा 5Q काय करेल, इथं -5Q तयार करेल, इंड्यूस करेल. आता इथं -5Q असेल 5Q असेल आणि हा -2Q असेल, तर इथं किती असायला पाहिजे, इथं असायला पाहिजे 3Q. म्हणजे या दोघांची ॲडिशन किती होईल, -2Q. तुम्हाला कळलं. नाव जस्ट लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. अशा प्रकारे तो चार्ज लक्षात घ्या, प्रत्येका शेलवर तो जो चार्जची व्हॅल्यू, नेट चार्ज जो प्रत्येक शेलवर आहे तो चेंज नाही होणार. मग होणार काय, होणार असं की त्याची व्हॅल्यू तो अशा प्रकारे हलवून घेईल, एकमेकांना ॲडजस्ट करून घेईल की बघा, आता बघा क्यू इनसाइड 0 होतोय का, बघा आता, बघा आता हे बघा, हा +Q -Q, क्यू इनसाइड. आता मी जर गॉशियन सरफेस कुठे एक गॉशियन सरफेस काढला, आता या सरफेसच्या जस्ट, आता हा जो सरफेस आहे ना, आता हा सरफेसच गॉशियन सरफेस घ्या, बाहेर आउटर मोस्ट सरफेस गॉशियन सरफेस घ्या. मग गॉशियन सरफेसच्या क्यू इनसाइड मला काय पाहिजे, 0 पाहिजे. बघा कसं 0 येईल. तुम्ही कुठलाही सरफेस घ्या, हा बाहेरचा घेतो मी सध्या, इझी आहे आपल्याला समजण्यासाठी. बाहेरचा सरफेस घ्या, क्यू इनसाइड 0 कसं बघा, याच्या आतमध्ये -5Q + 5Q 0, -2 + 2 0, -3 + 3 0 आणि -Q + Q 0. कळलं ब्युटी कशी झाली. यू अंडरस्टँड हाऊ परफेक्टली दिस वर्क्स. म्हणजे काय झालं, हे सॅटिस्फाय झालं, म्हणजे हे शिल्ड झालं ना आतनं सगळं. तुम्हाला शिल्डिंग प्रिन्सिपल कळलं. ओके, मी हे अजून एक एक्झाम्पल देतो, तुम्ही स्वतः करा. काही नाही, हे एकदम दिस इज अ, बघायला वाटतं की अरे 5-5 4-4 लेअर आहेत, कसला अवघड दिलंय, काय हे खेळ आहे हा गणिताचा. जस्ट सी, टेक अनदर एक्झाम्पल लाईक दिस. ओके, काहीतरी मनाने काही पण देता येईल त्याचं, काही बघू तुम्हाला थोडं, हे तुम्ही स्वतः करा. 1 2 3 4 5. इथं चार्ज घ्या -2Q, हा पॉईंट चार्ज आहे आतला. बरं, या सरफेसवरच्या या लेअरवरचा चार्ज घ्या, या लेअरचा चार्ज घ्या, इथं चार्ज घ्या वेल Q, बाहेरनं दिलेला चार्ज. ओके, हा चार्ज न्यूट्रल आहे. हा या सरफेसवर बाहेरनं, अच्छा हा Q या सरफेसवर आहे. ओके, या सरफेसवरचा चार्ज घ्या -2Q. ओके, त्यानंतर ह्याच्यावरचा चार्ज घ्या 0Q, ह्याला मी बाहेरनं चार्ज दिलेलं नाही आहे. ओके, ह्याचा चार्ज घ्या 3Q आणि सगळ्यात आउटर मोस्टचा चार्ज घ्या -Q. कळतंय कुठला चार्ज आहे, हा Q कशावर आहे, याच्यावर आहे. हा -2Q याच्यावर आहे. हा 0 चार्ज, 0 म्हणजे ह्याच्यावर चार्ज टाकलाच नाही, ह्याच्यावर 3Q आहे आणि ह्याच्यावर -Q आहे. कळतंय, असं मी चार्ज टाकले तर क्वेश्चन आहे फाइंड डिस्ट्रीब्यूशन ऑफ चार्ज आफ्टर इक्विलिब्रियम. थोड्या वेळाने जेव्हा इक्विलिब्रियम तयार होईल तेव्हा चार्जचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल. डू इट, दाखवा मला. ओके, पुढचा टॉपिक घेऊ. पोटेन्शियल ऑन कॉन्सेंट्रिक शेल्स. बघूयात, पोटेन्शियल ऑन कॉन्सेंट्रिक शेल्स. ओके, आता समजा ओके, एक सिंपल बघूयात. मला माहिती आहे असं जे एक शेल असेल, त्याची रेडियस R असेल, तर या शेलच्या सरफेसवर
किती व्ही असतो, पोटेन्शियल किती असतो, हा पोटेन्शियल असतो, दिस इज के क्यू, आणि हा ऑब्व्हियसली चार्ज क्यू असेल तर के क्यू बाय आर असतो ना, आणि याच्या आत हा ऑब्व्हियसली सगळं मेटलचं आहे, कंडक्टर म्हणून आपण कंडक्टिंग सगळं, ठीक आहे. ओके, जर सगळं कंडक्टिंग आहे तर याच्या आत सगळीकडे व्हीची व्हॅल्यू तीच पाहिजे, व्हीची व्हॅल्यू सारखी पाहिजे का, व्ही कॉन्स्टंट पाहिजे. व्ही का कॉन्स्टंट पाहिजे, कारण ई यात 0 आहे, आणि ई इज इक्वल टू डीव्ही बाय डी आर असतं ना, म्हणजे ई यात 0 तर व्ही कॉन्स्टंट पाहिजे. बरं, या सगळ्यामध्ये या पॉईंटला याच्यातल्या सगळ्या पॉईंटमध्ये व्हॅल्यू हीच असणार, के क्यू बाय आर, कळतंय ना. ओके, आता आणि या सरफेसच्या बाहेर एखादा पॉईंट असेल तर तिथं व्हीची व्हॅल्यू किती असणार आहे, आणि हे डिस्टन्स स्मॉल आर जर असेल इथं व्हीची व्हॅल्यू के क्यू बाय स्मॉल आर. ओके, ही पोटेन्शियल. आता आपण हेच प्रिन्सिपल लावून बघू कॉन्सेंट्रिक शेल्समध्ये कसं असतं हे बघा. शेल इन शेल, अशी एक शेल आहे आणि अशी एक शेल आहे. ओके, असा एक सिमिलर प्रॉब्लेम आपण ह्याच्या अगोदर केलेला आहे, त्याच्यामध्ये मी असं मध्ये मटेरियल म्हणून शेडिंग केलं होतं. तो प्रॉब्लेम वेगळा आणि हा प्रॉब्लेम वेगळा आहे. ते काय होतं, ती मधली कॅव्हिटी होती. आता ही मधली कॅव्हिटी नाही आहे, ही एक वेगळी शेल आहे आणि ही एक वेगळी शेल आहे. तुम्हाला कळतंय. ओके, या शेल म्हणजे पोकळ असलेला स्फेरिकल सरफेस. ह्याची समजा ह्याची रेडियस R1 आहे आणि ह्याची रेडियस R2 आहे. ओके, ह्याच्यावर चार्ज Q1 आहे आणि ह्याच्यावर चार्ज Q2 आहे. ओके, ह्याला म्हणून आपण शेल 1, ह्याला म्हणून शेल 2. ओके, आता मला सांगा, क्वेश्चन आहे फाइंड, मी जर याच्यावर पॉईंट ए घेतला आणि याच्यावर पॉईंट बी घेतला, फाइंड VA अँड VB. आता कसं करणार बघा, मला सांगा VA कशामुळे असतो. VA या Q1 मुळे पण VA असणार इथं काहीतरी, आणि Q2 मुळे पण इथं काहीतरी VA असणार. म्हणजे आय कॅन से VA इज इक्वल टू से VS1 प्लस VS2, आणि सगळ्या स्केलर क्वांटिटी असल्यामुळे तुम्हाला ब्लाइंडली फक्त ऍड करत जायचं आहे. व्हॉट इज VS1, पोटेन्शियल ड्यू टू सरफेस 1 किंवा शेल 1, आणि व्हॉट इज VS2, पोटेन्शियल ड्यू टू शेल 2. या ठिकाणी बघा, आता मी मुद्दाम हे तुम्हाला रिवाइज करवलं बघा. VA या पॉइंटला या चार्जमुळेच, या चार्ज शेलमुळेच या पॉइंटला किती असणार आहे पोटेन्शियल, KQ1 बाय R1 असेल. अच्छा, आणि या आतल्या स्फिअर, या स्फिअरच्या आतला पॉइंट आहे ना, तो आतला पॉइंटला किती असेल, हे असेल KQ2 बाय, म्हणजे S2 मुळे KQ2 बाय R2. म्हणजे नेट पोटेन्शियल याचं किती झालं, KQ1 बाय R1 प्लस Q2 बाय R2. ठीक आहे ना, के फक्त कॉमन काढलं. VA, डू यू अंडरस्टँड दिस. ओके, फार इम्पॉर्टंट आहे हे समजणं, फार महत्वाचं आहे. ओके, आता जर मी समजा 3 कॉन्सेंट्रिक शेल्स असतील तर पोटेन्शियल कसं काढता येईल, 1 2 आणि 3. ओके, तुम्ही सगळेजण स्वतः ट्राय करा. हे R1 रेडियस आहे, R2 रेडियस आहे, आणि ही R3 रेडियस आहे. ह्याच्यावर चार्ज Q1, ह्याच्यावर चार्ज Q2, ह्याच्यावर चार्ज Q3 आहे. तर त्यांनी विचारलंय या इन्स्टंटला किती. आता तुम्ही मगाच्या प्रॉब्लेम सारखं हे डिस्ट्रीब्यूट करायच्या भानगडीत पडू नका. Q1 हे अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायची भानगडीत पडायची काही गरज नाही. डोंट डू इट. का गरज नाही, तुम्ही जरी ते डिस्ट्रीब्यूट जरी केलं तरी पण तुम्हाला आन्सर हेच येणार आहे. आन्सर तुमचं तेच येणार आहे, डिस्ट्रीब्यूट करू दे न करू दे. पण हे फार क्लिष्ट होऊन जाईल, फार अवघड होऊन जाईल. कळतंय, डिस्ट्रीब्यूट करायची काही गरज नाही. हा चार्ज Q1 आहे, हा Q2 आणि Q3 आहे. हे सोपं जातं. कारण लक्षात घ्या, डिस्ट्रीब्यूट करायची गरज का नाही, कारण लक्षात घ्या हे 2Q आणि -3Q ची ॲडिशन काय झाली, -Q झाली ना, जी -Q तो होती ऑलरेडी. त्यांनी ऑलरेडी -Q दिलेली आहे Q1 सारखी, तर कशाला असं 2 तुकडे करून आपलं काम अवघड करून घ्या अजून. कळतंय का तुम्हाला. हां, त्यामुळे हे डिस्ट्रीब्यूट करायची काहीही गरज नाही, जस्ट कॅरी ऑन. ओके, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी आणि हा पॉईंट सी. आता ह्याला जर मी सरफेस शेल 1 म्हणलं, ह्याला शेल 2 म्हणलं आणि ह्याला शेल 3 म्हणलं. बोला VA कसं काढणार. VA आय कॅन से VS1 प्लस VS2 प्लस VS3. ओके, आता हे जसं मी VA काढलं तसं VB काढायचं राहिलं या ह्याच्यामध्ये.
बरं, मी हे व्ही बी तुम्हाला काढून दाखवतो इथं साईडला. बघ, हे एक मिनिट ना, यातलं व्ही बी काढायचं राहिलं, फक्त व्ही ए काढला मी. व्ही बी कसं काढता येईल मला? व्ही बी पण लिहिता येत ना, VS1 प्लस VS2. व्हॉट इज VS1? सरफेस 1मुळे येत असलेला बी, इथं असलेला पोटेन्शियल, आणि सरफेस 2मुळे असलेलं पोटेन्शियल. सरफेस 1मुळे हा बाहेरचा पॉईंट आहे, म्हणजे सरफेस 1 झाला पॉईंट चार्ज. म्हणजे काय झालं, KQ1 बाय हे डिस्टन्स जे R2 आहे, प्लस बी आता ह्याच्यावरती आहे, त्यामुळे किती झालं, KQ2 बाय R2. हे रिवाइज पाहिजे. हे जर तुमचं क्लिअर नसेल तर तुम्हाला हे घोटाळा होणार आहे. मी तुम्हाला हे डेरिव्हेशन मागच्या चार्ज स्फिअरमध्ये हे करून दाखवलेलं आहे सगळं डेरिव्हेशन्स. कळत आहे का? ओके, हे झालं VB. चला, कम बॅक टू दिस. VA काढतो, तुम्ही VB आणि VC स्वतः काढा होमवर्क म्हणून. तर VA काढून दाखवतो मी. VA कसं काढता येईल? S1 मुळे VA ला, S2 मुळे VA ला, आणि S3 मुळे जो A ला पोटेन्शियल तयार झालं, सगळ्यांचं ॲडिशन. S1 मुळे, आता S1च्या सरफेसवरच आहे पॉईंट, म्हणजे S1 मुळे किती झालं, KQ1 बाय R1. S2 मुळे S2च्या आतला पॉईंट आहे, म्हणजे काय झाला, KQ2 बाय R2. आणि S3च्या पण आतला पॉईंट आहे हा, म्हणजे काय झाला, KQ3 बाय R3. हे झालं VA. ओके, होमवर्क, फाइंड VB VC. करा होमवर्क, डू इट युअर सेल्फ. करा, तू स्वतः करा. कळत आहे का? आता आपण पुढे बघूयात. पुढचा स्टार घ्या, कनेक्टेड स्फिअर किंवा टच्ड स्फिअर्स. कनेक्टेड स्फिअर्स किंवा टच्ड स्फिअर्स, हे इम्पॉर्टंट आहे. बघा, आता काय होतं लक्षात घ्या, जेव्हा दोन स्फिअर्स तुम्ही एकमेकांना स्पर्श करता, शिवता, टच करता, ओके, तेव्हा होतं काय बघा. आता ह्याच्या अगोदर आपण हे टच केलेले स्फिअर बघितलेले आहेत, कसे आयडेंटिकल साईज शेपचे. म्हणजे हा काय आहे, दोन आयडेंटिकल स्फिअर, ह्याच्यावर चार्ज जर 4 कुलम असेल आणि ह्याच्यावर चार्ज जर -2 कुलम असेल, हे एकमेकांना टच केले आणि सेपरेट केले, आणि दोघांचं साईज आयडेंटिकल आहे. आयडेंटिकल साईजवाले आपण केलेले आहे याच्या अगोदर, नवीन नाही आहे हे. ओके, आता आयडेंटिकल नसतील तर काय, हे आता मग शिकतोय. मी तुम्हाला म्हटलं तर नंतर शिकवणार आहे, ते आता शिकवेल. काय, हे एकमेकांना टच केले आणि सेपरेट केले तर काय होईल, ज्या इन्स्टंट टच केले तेव्हा ह्यांची हे चार्जेसची काय झाली, बेरीज झाली. म्हणजे 4 कुलम आणि -2 कुलम झाले किती, 2 कुलम. आणि जेव्हा सेपरेट केले तेव्हा 2 कुलम जे आहे ते 1 आणि 1 डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजे टच करून सेपरेट केल्यानंतर ह्याच्यावर 1 कुलम राहिला आणि ह्याच्यावर पण 1 कुलम राहिला. बघा, चार्जेस ऑलवेज कॉन्झर्व असतात. इथे पण बघा, इथं पण चार्जेस तेवढे आहेत, आणि इथं पण चार्ज, इथं पण 2 कुलम, इथं पण 2 कुलम आहे. कळतंय? हे कधी होतं, हे तर सिम्पल आहे, आपण आतापर्यंत शिकलेलं आहे, हे पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्येच आलेलं आहे हे. बरं, काय होईल जेव्हा ह्याचे डायमेन्शन्स वेगळे असतील तर काय होईल बघा. हे एकमेकांना टच केले, असे एकमेकांना फिजिकली असे टच केले काय, किंवा ह्यांच्यामध्ये अशी एक वायर ठेवली काय, वायर नाही तर एकूण एकच आहे ना, टच केल्यासारखंच आहे ना, वायर लावली म्हणजे. कळतंय का? बघा, हे झालं आयडेंटिकलसाठी हे आहे. आता जर आयडेंटिकल नसतील तर कसं होतं बघा वर्क. हे समजा एक स्फिअर आहे रेडियस R चा, ज्याच्यावर चार्ज Q ठेवला आहे, आणि दुसरा आहे रेडियस 4R चा, रेडियस याची 4R आहे, आणि ह्याच्यावर चार्ज 2Q आहे. बर, आता हे दोन्ही स्फिअर एकमेकांना टच केले म्हणा, किंवा असे कनेक्ट केले. ही की आहे, स्विच आहे, स्विच. अशी वायर एकमेकांना टच आहे, आणि हे वायर, ही की जर अशी क्लोज केली, स्विच क्लोज केलं तर काय होईल, काहीतरी चार्ज ट्रान्सफर. हे आता स्विच क्लोज करणं, टच करणं आणि हे वायर कनेक्ट करणं एकच आहे. ओके, जर हे एकमेकांना असं टच केलं आणि थोड्या वेळाने सेपरेट केलं तर हे एकमेकांचे किती चार्ज एकमेकांवर घेऊन थांबतील, हा क्वेश्चन आहे.
लेट अस टेक दिस ॲज अ क्वेश्चन ओनली. आता चार्ज आहे, फाइंड फायनल चार्जेस ऑन ईच आफ्टर सेपरेशन. ओके, आता दोघांचे साईज वेगळे आहेत. हा रेडियस आर आणि 4 टाइम्स आर आहे. मी काढताना इतकं प्रोपोर्शनेट नाही काढलं, पण हा स्फिअर 4 पट मोठा आहे याच्यापेक्षा ना. ओके, आता कसं करणार? सगळ्यात पहिली गोष्ट, जर ह्याला पॉईंट ए म्हणलं आणि ह्याला पॉईंट बी म्हणलं, आता काय आहे, चार्ज आहे तो इथं फ्लो होणार. आपण हे चार्ज फ्लो का होणार आहे हे मी करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पहिल्याच क्लासमध्ये तुम्हाला शिकवणार आहे की चार्ज फ्लो का होतो, ड्यू टू पोटेन्शियल डिफरन्स चार्ज. आता याचं पोटेन्शियल काहीतरी VA आहे ना, आणि याचं पोटेन्शियल काहीतरी VB आहे. आता हा पोटेन्शियल समजा एकच असेल तर चार्ज फ्लो होणार नाही. चार्ज फ्लो होणं ह्याचाच अर्थ करंट. ह्याचा अर्थ काय? करंट. ओके, तर VA VB वेगळं असेल तर करंट फ्लो होईल, म्हणजे चार्ज इथं फ्लो होईल. कळतंय का? ओके, आता हे कधीपर्यंत फ्लो होईल? जोपर्यंत हे पोटेन्शियल एकच येत नाही. तुम्ही जेव्हा करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जेव्हा ही बॅटरी अशी असते, तर ती बॅटरीतनं करंट फ्लो का होतो? असा हे पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनलचा फ्लो का होतो? कारण पोटेन्शियल डिफरन्स आहे. कधीपर्यंत फ्लो होतो हे? जेव्हा हे डिफरन्स, जोपर्यंत हा डिफरन्स इक्वल होत नाही, म्हणजे ही बॅटरी, त्याला आपण डिस्चार्ज होणं म्हणतो. जेव्हा बॅटरी एखादी तुमचं मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होती, डिस्चार्ज झालं की करंट फ्लो होणं बंद करते. का असं होतं? कारण जेव्हा डिस्चार्ज होती तेव्हा याचं आणि पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एकच होऊन जातं. असं जातं ना, हे इथं काहीतरी रेजिस्टन्स असतो, असा दोघांचं पोटेन्शियल एकच होऊन जातं, त्यामुळे करंट फ्लो होणं बंद होतं. मग मला काय करावं लागतं? परत करंट फ्लो होण्यासाठी परत ह्याच्यातलं पोटेन्शियल डिफरन्स वाढवावा लागतो. म्हणजे मी त्या बॅटरीला चार्ज करतो. बॅटरीला तुम्ही चार्ज करता म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स वाढवता, आणि बॅटरी डिस्चार्ज होती म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कमी कमी होत जाते. कळतंय का? ठीक आहे. आता मग चार्ज फ्लो होत कधीपर्यंत राहील? असा, जोपर्यंत VA VBचा इक्वल होत नाही तोपर्यंत चार्ज फ्लो होत राहील. समजा चार्ज Q असा फ्लो झाला, स्मॉल Q चार्ज इथं फ्लो झाला. आता इथं जाईल हे कधी कळेल? जेव्हा VA VB आपण काढू तेव्हा. ठीक आहे, मी अज्युम करतो इथं फ्लो झाला. जर चार्ज Q ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, मायनस आली, ह्याचा अर्थ काय? इथं फ्लो झाला असणार आहे, डायरेक्शन उलटी. सध्या मी असं अज्युम करतो अशी डायरेक्शन फ्लो झाला. ओके, आता जर असा फ्लो झाला तर थोड्या वेळाने काय होईल? ह्याच्यावर चार्ज Q मायनस Q होईल ना. किती होईल? क्यूतनं हा चार्ज Q मायनस झाला, Q मायनस Q होईल, आणि याचा फायनल चार्ज किती होईल? 2Q प्लस Q होईल. आणि आता या पॉइंटचं समजा पोटेन्शियल VA डॅश होईल आणि या पॉइंटचं पोटेन्शियल VB डॅश होईल कनेक्टेड स्थितीमध्ये. हे कळतंय का? ओके, इक्विलिब्रियम स्थितीमध्ये याची रेडियस R आणि याची रेडियस 4R. बर, आता हे स्थितीमध्ये मला काय होईल? दिस शुड बी इक्वल टू दिस ना, तेव्हाच हे थांबेल फ्लो होणं. ओके, म्हणजे आय कॅन से VA डॅश शुड बी इक्वल टू VB डॅश. अच्छा, VA आणि VB काय आहे? चार्ज ऑन अ स्फिअर, एक पॉइंट ऑन अ स्फिअर, त्या ठिकाणी मला पोटेन्शियल काढायचं आहे. तो काय असतो? KQ. ओके, KQ बाय रेडियस बाय R. हा झाला VA डॅश, आणि VB डॅश किती आहे? K2Q. हा काय असतो? 2Q प्लस Q ह्याचा चार्ज आहे ना टोटल. KQ बाय R, ह्याचा R 4R आहे. ओके, तर आता हे असं होणं अपेक्षित आहे. ओके, KR कट झाला म्हणजे मला काय मिळेल? 4Q मायनस 4Q इज इक्वल टू 2Q प्लस Q. म्हणजे मला काय मिळेल? Q ची व्हॅल्यू काय मिळेल? हे 2Q झालं आणि 5Q, 2Q बाय 5. येस, Qचं आन्सर हे असं आलं आणि हे आन्सर पॉझिटिव्ह आलं. ज्या अर्थी पॉझिटिव्ह आलं, त्या अर्थी हे Q ची डायरेक्शन जे मी अज्युम केली A पासून B, ते बरोबर आहे. हे निगेटिव्ह आलं असतं तर मला काय कन्क्लूड करता आलं असतं? इथं चार्ज ट्रान्सफर झाला. एनिवे, मला तेच काढायचं नाही, मला फायनल चार्ज काढायचा आहे. ओके, म्हणजे याचा A वरचा फायनल चार्ज किती आहे? A वरचा फायनल चार्ज Q मायनस Q आहे ना. व्हॉट इज Q मायनस Q? स्मॉल Q ची व्हॅल्यू ही आहे, म्हणजे Q मायनस 2Q बाय 5. किती झालं हे? 3Q बाय 5. हे झालं A वरचा चार्ज, फायनल चार्ज.
आणि बी वरचा फायनल चार्ज किती आहे 2q + 9 म्हणजे 2q 9 सॉरी 9 नाही q 2 कॅपिटल Q प्लस स्मॉल q. हे किती आहे 2q/5 ना. हे झालं किती 12q/5 आन्सर कळतंय. तर मला मागच्याला कोणीतरी ग्रुपवर पण विचारलं होतं की सर काय होईल जेव्हा डायमेन्शन्स वेगळ्या वेगळ्या असतील तर काय होईल. येस, त्यात तो दिवस आज उगवला हे सॉल्व्ह करण्यासाठी, कारण आपल्याला पोटेन्शियल ऑन अ चार्ज स्फिअर हे आपल्याला तेव्हा माहित नव्हतं किती असतं. आता ते कळलेलं आहे. कळतंय हे कसं केलं. परत असं प्रोसिजर बघा. ह्याचा असा प्रॉब्लेम अजून एक देतो मी, अजून एक करून दाखवतो मी आणि नंतर आय विल गिव्ह यू वन मोर टू सॉल्व्ह. बघा, समजा एक चार्ज स्फिअर आहे. हा कंडक्टिंग ऑब्विसली, हा नॉन ओके, रेडियस त्याची r आहे आणि दुसरा चार्ज आहे ह्याची रेडियस आहे 3r आहे. ठीक आहे ना. आणि ह्याच्यावर चार्ज आहे -q. बर, या दोघांना परत सेम असं एका की किंवा स्विचच्या थ्रू जोडलेलं आहे आणि हा स्विच ऑन केला, की ऑन केली. हे असं केलं किंवा हे दोन एकमेकांना चिटकवले आणि परत बाजूला नेले. चिटकवले म्हणजे हेच होतं ना काम. बर, तर हा पॉइंट ए मानू, पॉइंट बी मानू, इथनं चार्ज क्यू स्मॉल क्यू इथं गेला असं मानू. ओके, तर क्वेश्चन आहे सेम क्वेश्चन, फाइंड फायनल चार्जेस आफ्टर सेपरेशन. फायनल चार्जेस. समजा क्यू चार्ज ट्रान्सफर झाला तर हे कधीपर्यंत ट्रान्सफर होणार जेव्हा ह्याचा फायनल पोटेन्शियल बिकम्स इक्वल टू ह्याचं फायनल पोटेन्शियल. फायनल पोटेन्शियल किती होणार आहे, ह्याचा चार्ज आता 5q q -q छोटा q कट झाला ना, म्हणजे ह्याचा फायनल चार्ज किती होईल याच्यावरचा 5q - q होईल याच्यावरचा चार्ज, आणि ह्याच्यावरचा किती होईल -q + q होईल ना. असं होईल ना चार्ज इथं गेल्यानंतर. ओके, मग आता VA' किती होईल आता नंतर फायनल VA' म्हणजे इक्विलिब्रियम अटेंड झाल्यानंतर काय होईल, हा k 5q - q/r इज इक्वल टू k -q + स्मॉल q/3r. kr कट. हे सॉल्व्ह केलं तर काय होईल 15q - 3q इज इक्वल टू -q + q. हे झालं 4q, हे झालं 16q, म्हणजे q ची व्हॅल्यू आली 4q. बघा कॅल्क्युलेशन, म्हणजे याचा अर्थ काय, आणि हे प्लस झालं ना, म्हणजे मी मानलेली डायरेक्शन बरोबर आली. ओके, तर मग चार्ज ऑन ए किती राहील, चार्ज ऑन हा स्फिअर आता ए म्हणूयात, याला ह्याच्या किती राहील चार्ज, फायनल चार्ज 5q - q ना, म्हणजे हा किती आहे 5q - 4q, इथं राहील चार्ज q. आणि बी वर चार्ज किती राहील -q + q, म्हणजे -q + 4q, म्हणजे किती राहील 3q. सिंपल आहे हे. ओके, असे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला होमवर्कला देतो सॉल्व्ह करायला. आणि तुम्ही काय करा, आता तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी फॉर यू टू सॉल्व्ह राईट नाव एक डमी डेटा देतो मी होमवर्कसाठी, जस्ट आत्ता सॉल्व्ह करण्यासाठी. हा घ्या रेडियस r आणि हा घ्या nr. ह्याचा अर्थ चार्ज घ्या q आणि याचा अर्थ चार्ज घ्या mq. कळतंय, r nr q mq. बर, एकमेकांना टच केले. फाइंड फायनल चार्ज. हे n आणि m च्या टर्म्स मध्ये येणार ना, काढा आन्सर n आणि m च्या टर्म्स मध्ये. चांगलं गणित आहे, करा पुढे. ओके, पुढची कन्सेप्ट घेऊ, अर्थिंग. अर्थिंगवर ह्याच्या अगोदर मी थोडी चर्चा केलेली आहे. आज थोडं मॅथमॅटिकली बघू अर्थिंग काय आहे. तर कुठल्याही सरफेसवर एखादा चार्ज आहे आणि मी जर काय होतं अर्थिंग करणं म्हणजे काय, अर्थिंगचा सिम्बॉल असा आहे, असा लाईन्स मारणं एकाच्या खाली एक. दिस इज कॉल्ड अर्थिंग. अर्थिंग हा शब्द आपण नवीन ऐकलेला नाहीये. आपल्या जे मोठे इन्स्ट्रुमेंट्स असतात
ते 3 पिन प्लग असतो, त्या प्लगचा तिसरी वरची पिन जी असते ती अर्थिंगची असते, तुम्हाला सांगितलं मी. त्याचं काम काय असतं, एका कुठल्या आता इस्त्री असेल, स्पेशली इस्त्री किंवा मोठे इन्स्ट्रुमेंट्स जे असतील की त्याच्या टी व्ही वगैरे, तर इस्त्रीला स्पेशली लेट्स टेक वन एक्झाम्पल, इस्त्रीच्या वरती जर असा चार्ज ॲक्युम्युलेट झाला आणि तुम्ही याला जर टच केलं तर तुम्हाला झटका बसतो. तुम्हाला आतापर्यंत सुखद अनुभव झाला असेल झटकाचा, भरपूर लोकांनी एन्जॉय केला असेल. झटका लागला तर कसा असतो, आणि एकदम प्रॉपर 440 वोल्ट किंवा आपल्या घरातल्या कुठल्या कोणत्या कनेक्शनचा झटका लागला तर इट इज व्हेरी हलणारा झटका असतो तो, थोडा सुचत नाही, काय काळं पांढरं दिसायला लागतं. तर इट्स अ व्हेरी ह्यूज थिंग. आणि जर जास्त व्होल्टेज असेल तर ते कधी कधी आपल्या बॉडीच्या नर्वस सिस्टमवर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. इट कॅन बी इवन फेटल वगैरे वगैरे. एनिवे, तर मग देन तुम्हाला चार्ज अक्युम्युलेशन पण रोखणं अवघड आहे. 100% सील सगळं होत नाही, कधी कुठं लिकेज होऊ शकतं, कधी कधी चार्ज असं इंड्यूस होऊ शकतो. ओके, मग त्याला वाचवण्यासाठी काय करायचं, तर काय करायचं, बाहेरचा सरफेस जो मेटालिक सरफेस जो असतो त्यातून त्याला टच करून एक वायर अशी अर्थला, त्या तो तिसरा जो वरचा असतो ना पॉईंट, त्या तिसऱ्या पॉईंटला टच केलेला असतो तो, ती वायर. आणि त्या तिसरा पॉईंट जो तिसरा जो जे सॉकेट असतं, तिसरं वरचं सॉकेटचं वरचं जो होल असतं त्यामध्ये तो गेला असतो ना, त्या सॉकेटची वायर अशी सगळ्या घरातनं त्या वरच्या पॉईंटची सगळी वायर एकत्र करून ती जमिनीत पुरलेली असते. तर काय होतं, तो करंट जो एक्सेस चार्ज वरती डिपॉझिट झाला आहे तो काय होतो, अर्थकडे अट्रॅक्ट होतो. त्याला काय म्हणायचं, अर्थिंग. आता अर्थिंग कसं, मगाशी आपण जे 2 स्फिअर्स कनेक्ट झाल्यानंतर शिकवलं तसंच आहे. बघा काय होतं, समजा असा एक स्फिअर आहे आणि याच्यावर चार्ज क्यू जमा झालेला आहे आणि याचा रेडियस समजा आर आहे, आणि मी समजा याचा बाहेरचा सरफेस अर्थला कनेक्ट केला, हा अर्थ आहे. ओके, अगेन आता मगाशी आपण हे शिकल्याप्रमाणे ह्याच्यावर सरफेस हा चार्ज डिपॉझिट असं पसरतोय ना सगळीकडे. म्हणजे ह्याला जर मी ए पॉईंट म्हणलं आणि ह्याला बी पॉईंट म्हणलं आणि समजा चार्ज क्यू असा फ्लो झाला, समजा चार्ज क्यू असा फ्लो झाला, मगाचे तेच कनेक्टेड स्फिअर्सचं एक्झाम्पल आहे. असा जर फ्लो झाला तर हे कधीपर्यंत फ्लो होत राहील, जोपर्यंत VA डॅश विल बिकम इक्वल टू VB डॅश. VA डॅश विल बिकम इक्वल टू VB डॅश ना, मगाशी बघितलं फायनल चार्ज. ओके, पण मला सांगा VB डॅश अर्थचं पोटेन्शियल किती असतं. समजा या अर्थवर चार्ज काहीतरी क्यू अर्थ आहे. अर्थ इज सच अ ह्यूज बिग थिंग, आणि अर्थ कंडक्टर असतो. अर्थ इज अ व्हेरी गुड कंडक्टर, हे लक्षात घ्या, कारण अर्थ इज मॉइस्ट, अर्थ इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, बघा. ओके, आता समजा अर्थचं पोटेन्शियल, अर्थवर चार्ज क्यू अर्थ आहे, तर पोटेन्शियल ऑन अर्थ किती, तर या क्यू अर्थ किती मोठी आहे, त्याच्यावर हा चार्ज किती असेल, आणि हा क्यू त्यात ॲड झाल्यामुळे असा काय मोठा फरक पडेल. एनिवे, तर मला सांगा VB डॅश कसं काढता येईल, के चार्ज ऑन अर्थ अपॉन रेडियस ऑफ अर्थ. आपण बघितलं ना मगाशी, स्फिअरचा पोटेन्शियल काय असतो, KQ/R, म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. पण रेडियस ऑफ अर्थ किती ह्यूज आहे, किती मोठी आहे रेडियस ऑफ अर्थ, आणि ह्या स्फिअरचं रेडियस, त्याचं काय, हा स्फिअर काय एवढा गोळा असेल, एवढा गोळा असेल, एवढा गोळा असेल. अर्थचं रेडियस किती आहे, 6400 किलोमीटर. भयानक रेडियस मोठी आहे. म्हणजे हे इतकं मोठं आहे की ही अख्खी व्हॅल्यू इज ऑलमोस्ट इक्वल टू 0. जेव्हा डिनॉमिनेटर फार मोठा असतो तेव्हा तो फ्रॅक्शन इज ऑलमोस्ट इक्वल टू 0. याचाच अर्थ पोटेन्शियल ऑन सरफेस ऑफ अर्थ, म्हणूनच मागच्या एक्सप्लेनेशन तुम्हाला म्हणलंय. ओके, मध्ये मध्ये माझा मुलगा येत असतो त्यामुळे मला हे असं व्हिडिओ पॉज करत राहावं लागतं. एनिवे, VA. ओके, तर मी काय म्हणतो तो की VB इज ऑलमोस्ट इक्वल टू 0. म्हणजे हा चार्ज क्यू कधीपर्यंत फ्लो होत राहील, जेव्हा VA पण बिकम्स इक्वल टू 0. कळतंय. अच्छा, VA डॅश, सॉरी. आता VA डॅश 0 कधी होतं, बघा मला सांगा VA डॅश आहे काय. अगोदर चार्ज क्यू होता आणि त्यातनं हा छोटा क्यू गेला ना, म्हणजे चार्ज किती उरला, Q-Q चार्ज उरला, KQ/R ना, ह्याची रेडियस R, आणि हे काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. तोपर्यंत हा चार्ज फ्लो होत राहील. बघा मग आता K तरी 0 होऊ शकत नाही, R 0 होऊ शकत नाही. याचा अर्थ काय, दिस इम्प्लाइज Q-q is equal to 0, that therefore Q should be equal to Q.
याचाच अर्थ काय, याच्यावर असलेला सगळ्याचा सगळा चार्ज इथं फ्लो झाला. कळतंय का तुम्हाला? म्हणजे याच्यावरचा चार्ज राहिला किती, 0. म्हणजे हा काय झाला, न्यूट्रल झाला. ह्याला या प्रोसेसला म्हणतात अर्थिंग. तुम्हाला हे कळतंय का? हे तुमच्या भाषेत लिहायला शिका. दिस इज हाय टाइम यू शुड लर्न टू राईट इन युअर ओन वे. भरपूर लोक नुसतं हे जसं लिहिलं तसं छापून काढतायत. कळतंय का तुम्हाला? मी तुम्हाला प्रत्येक छान भाषेत समजून सांगतोय, राहून समजून सांगतोय, पण यू अंडरस्टँड दिस. मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेनेशन देतोय ना, त्याला काहीतरी महत्व आहे. तुम्ही नुसतं असं आहे तर छापून काढलं ना, तर तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेला कळणार नाही की अरे हे कुठनं आलं होतं, हे असं काय आलं, म्हणजे याचा अर्थ काय. हे तुम्ही लिहा ना 1-2 शब्दामध्ये. मी मराठीत बोलतोय, मराठीत लिहा, ठीक आहे ना? तर काय, हा सगळा चार्ज क्यू सगळ्याचा सगळा ट्रान्सफर झाला. कळतंय ना याचा अर्थ? म्हणजे फायनल चार्ज ह्याच्यावरचा किती राहिला, फायनल चार्ज या सरफेसवर फायनल चार्ज किती राहिला, क्यू मायनस क्यू ना. आणि या क्यूची स्मॉल क्यूची व्हॅल्यू पण मोठा क्यू आहे, म्हणजे क्यू मायनस क्यू म्हणजे 0. म्हणजे हा काय न्यूट्रल झाला. ह्यालाच म्हणतात अर्थिंग. तुम्हाला कळतंय का? व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू लर्न. ओके, हे सगळं लिहून झालं असेल तर तुम्हाला आता थोडंसं मी अजून एक गुगली टाकतो, ट्विस्ट करतो. आता पण काय बघितलं की अर्थिंग केल्या केल्या काय 0 झालं. ह्याच्यावरचा चार्ज क्यू जो अगोदर होता तो चार्ज 0 झाला. पण हे ऑलवेज व्हायलाच पाहिजे, हे कंपल्सरी आहे का, तर नाही कंपल्सरी. बघा, अर्थिंग केल्याने काय होतं, इफेक्ट ऑफ अर्थिंग इज पोटेन्शियल बिकम 0. काय 0 होतं अर्थिंग केल्यानंतर, या सरफेसचं पोटेन्शियल 0 होतं. VA 0 झालं. म्हणजे काय, दिस इम्प्लाइज VA बिकेम 0, किंवा VA डॅश म्हणू त्याला, फायनल VA हे बिकेम 0. आता या केसमध्ये VA पण 0 झाला आणि Q पण 0 झाला या केसमध्ये. पण असं दरवेळेला असं होईलच असं कंपल्सरी आहे का, तर नाही. सांगतो उदाहरण. बघा, समजा असा एक सरफेस आहे. एक्झाम्पल घ्या पुढचं. असा एक स्फिअर आहे, कंडक्टिंग स्फिअर, ज्याची रेडियस R आहे, आणि त्याच्यापासनं D अंतरावर एक चार्ज Q ठेवलेला आहे बाहेरनं. ओके, आणि ह्याला अर्थिंग केलेलं आहे. कळतंय? ओके, हे D डिस्टन्स आहे. क्वेश्चन आहे फाइंड फायनल चार्ज ऑन द कंडक्टर. फायनल चार्ज ऑन स्फिअर. ऑब्विसली कंडक्टिंग स्फिअरच आहे हा, पायास तर लिहून घ्या, कंडक्टिंग स्फिअर. क्वेश्चन कळतोय? ओके, आता हे बघू ह्याचं काय होईल. मला सांगा, हा पॉइंट VA आणि हा पॉइंट VB. मला सांगा, मला काय झालं पाहिजे. समजा Q चार्ज फ्लो झाला अर्थला, तर व्हायला काय पाहिजे, दिस VA डॅश शुड बिकम 0. आता बघा, समजा याच्यावरचा चार्ज Q डॅश आहे, Q डॅश इंड्यूस झाला. तुम्हाला कळतंय का? या Q जवळ ठेवल्यामुळे याच्यात काहीतरी चार्ज इंड्यूस होणार ना. समजा तो चार्ज Q डॅश इंड्यूस झाला. तुम्हाला कळतंय का? ओके, आता Q डॅश इंड्यूस झाला तर VA डॅश काय पाहिजे, 0 पाहिजे. पण VA डॅश काय आहे, फायनल पोटेन्शियल ॲट दिस. ओके, पण फायनल पोटेन्शियल ॲट दिस कसं आहे. ओके, मी करेक्ट करतो. हा Q डॅश काय आहे, Q डॅश फायनल चार्ज आहे जो याच्यावर शिल्लक राहील. जे मला जे काढायचं आहे, तर फायनल चार्जच Q डॅश जर असेल तर काय होईल, Q डॅश काय आहे, फायनल चार्ज जो मला काढायचा आहे. बर, मग फायनल पोटेन्शियल किती राहील. बघा, ह्याच्यात काही फरक पडणार नाही कारण हा आयसोलेटेड आहे. तर मला सांगा, हा चार्ज कशामुळे असेल, पोटेन्शियल ड्यू टू Q प्लस पोटेन्शियल ड्यू टू Q डॅश. टोटल पोटेन्शियल फायनल असंच असेल ना, कारण Q डॅश हा फायनल चार्ज आहे जो मला काढायचा आहे. तर अर्थ काय करते, तेवढाच चार्ज यातनं, तेवढाच Q यातनं एक्स्ट्रॅक्ट करते इन सच अ वे की काय 0 व्हायला पाहिजे, VA 0 व्हायला पाहिजे. पोटेन्शियल
0 व्हायला पाहिजे आणि न की चार्ज. सांगतो पुढे, करूयात सॉल्व. हां, आता क्यूमुळे चार्ज इथं किती असणार आहे? ए पॉईंटवर किती असणार आहे? हे डिस्टन्स ना, हे डिस्टन्स डी घ्या, हे डी डिस्टन्स घेतलं तर के क्यू बाय डी प्लस ड्यू टू क्यू डॅश किती असणार आहे? चार्ज स्फिअरवरचं के क्यू डॅश बाय आर. हे काय व्हायला पाहिजे? 0 व्हायला पाहिजे. के के कट झाला म्हणजे क्यू डॅशची व्हॅल्यू काय आली? मायनस क्यू डॅशची आली मायनस क्यू आर बाय डी. बघा, म्हणजे फायनल चार्ज या स्फिअरवर किती राहिला? 0 झाला का? नाही. बघा, या 2 एक्झाम्पल्समध्ये बघा, या केसमध्ये फायनल चार्ज काय झाला? 0 झाला, हो ना. फायनल चार्ज काय झाला? 0. पण याच्यामध्ये फायनल चार्ज 0 झाला का? तर नाही झाला. कळतंय? म्हणूनच सांगतो की अर्थिंग केल्याने, हे कधी असं पाठ करू नका की अर्थिंग केल्याने चार्ज 0 होऊन जातो. नाही, असं होत नाही. बघा, मग दोन्हीमध्ये फरक काय? याच्यामध्ये याच्यावरच चार्ज होता, बाहेरनं एक्सटर्नल चार्ज कुठलाच नव्हता. पण याच्यामध्ये काय फरक आहे? बाहेर हा चार्ज ठेवलेला आहे मी. तुम्हाला हे कळत आहे का? व्हेरी इम्पॉर्टंट. या दोन्हीमधनं काय कन्क्लुजन निघालं? हे कन्क्लुजन तोंडी लिहा. काय की अर्थिंग केल्याने काय 0 होतं? अर्थिंग केल्याने ज्याचं अर्थिंग केलेलं आहे तर त्याच्यावरचा चार्ज 0 होतो का? तर नाही. तर काय होतं 0? त्याच्यावरचं पोटेन्शियल 0 होतं. बघा, ह्याचं पण पोटेन्शियल 0 झालं व्हीएचं, आणि इथलं पण व्हीएचं पोटेन्शियल 0 झालं. कळतंय? हे फार इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे. हे लिहा, पुढे बघू. असं एक्झाम्पल घेऊयात. हा शेल इन शेल आहे, हा एक शेल आहे, हा दुसरा शेल आहे कंडक्टिंग शेल, आणि हा तिसरा शेल आहे. कळतंय? याच्या मधोमध पॉइंट चार्ज क्यू ठेवलेला आहे. कळतंय का? ओके. त्यानंतर याच्यावर, या शेलवर, या पहिल्या शेलवर, ह्याला म्हणू शेल 1, ह्याला म्हणू शेल 2, शेल 3, याच्यावर चार्ज, शेल 1 वर चार्ज क्यू ठेवलेला आहे. बर, शेल 2 वर लेट अस टेक, आपल्याला माहित नाही, मी काय करतो, शेल 2 ला अर्थिंग करतो. शेल 2 ला काय केलंय? अर्थ केलाय. बर, आणि शेल 3 जो आहे, शेल 3 याच्यावर चार्ज 8 क्यू ठेवलेला आहे. कळतं काय केलंय? ओके. हा शेल 1, शेल 2, शेल 3 आहे. ओके, याची रेडियस बघूयात. ही रेडियस घेऊ आर. ओके, ही रेडियस घेऊ 2r. ओके, आणि ही रेडियस घेऊ 4r. असे 3 शेल्स आहेत. क्वेश्चन कळतोय? सेटअप करतोय, असं सेटअप आहे. क्वेश्चन आहे फाइंड चार्ज ऑन S2. फाइंड लिहिता येईल, फायनल चार्ज ऑन S2. बरं, असे मी चार्जेस ठेवले आणि ओके. आता याच्यामध्ये परत तो रिडिस्ट्रीब्युशन करायचा प्रॉब्लेम होता. रिडिस्ट्रीब्युशन आपण नाही का चार्ज रिडिस्ट्रीब्यूट केला, तसं रिडिस्ट्रीब्यूट करायची गरज नाही आहे. त्याच्याने केलं, रिडिस्ट्रीब्यूट केलं तर काय होईल? अननेसेसरी आपण आपलं कॅल्क्युलेशन वाढवू. आन्सर तरी तेव्हा तेच येणार आहे, पण कॅल्क्युलेशन वाढवलं अननेसेसरी. म्हणजे तुम्हाला समजा 2 + 2 करायचं आहे, तर मी रिडिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे काय? हे 2चं मी काय करतो? 1 + 1 करतो, आणि याचं पण काय करतो? 1 + 1 करतो आणि काढतो. ह्याचं पण आन्सर 4च येणार आहे, ह्याचं पण 4च येणार आहे. कळतंय का? हा, पण ह्याच्यात आपण उगाच अननेसेसरी कॅल्क्युलेशन वाढवलं ना, हे डायरेक्ट करणं सोपं होतं ना. कळतंय का? त्यामुळे अशा कंडिशन केसेसमध्ये अननेसेसरी आपल्याला ते रिडिस्ट्रीब्युशन करायचं नाही. रिडिस्ट्रीब्युशन कधी करायचं? जेव्हा तुम्हाला म्हणलं असेल की रिडिस्ट्रीब्युशन करा वगैरे असं असेल तरच, अदरवाईज करायची गरज नसते रिडिस्ट्रीब्युशन. ओके, क्वेश्चन कळलाय. आज चार्ज, पॉइंट चार्ज क्यू आहे, S1 वर चार्ज क्यू ठेवलाय, S2 वर चार्ज किती आहे काढायचं आहे मला, ठेवलेलं काहीच नाही बाहेरनं, आणि S3 वर चार्ज 8 क्यू ठेवलाय. तर आणि पण S2 ला अर्थिंग केलेलं आहे. तर त्याने काय म्हणलंय? फाइंड फायनल चार्ज. ओके, कसं करता येईल?
समजा याच्यावरचा फायनल चार्ज जो मला काढायचा आहे तो चला क्यू मानून टाकू. समजा हा क्यू चार्ज आहे आणि हा जरा तो पॉईंट तुमचा ए आहे. तर अर्थिंग केल्यानंतर आपल्याला काय कळलं, काय शिकलो, अर्थिंग केल्यानंतर काय झिरो होतं याच्यावरचा बरेच लोक, आता हे असं जर क्वेश्चन असेल तर या क्वेश्चनमधला एक ऑप्शन झिरो असणार आहे, एक ऑप्शन झिरो असणार आहे. फायनल चार्ज S2 वरचा झिरो असा एक ऑप्शन नक्की देतील तुम्हाला. आणि भरपूर पब्लिक हे अर्थिंग केलेलं आहे म्हणजे चार्ज झिरो म्हणजे झिरो टिक मारला असं होणार आहे. पण लक्षात घ्या, म्हणून सांगतो, अर्थिंग केलं की चार्ज झिरो होतोच असं नाही. होऊ शकतो, कधी होऊ शकतो, ज्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड कुठलंच नाही आहे, कळतंय. आणि पण झिरो काय व्हायला पाहिजे अर्थिंग केल्यानंतर, पोटेन्शियल झिरो होतं म्हणजे VA मस्ट बी झिरो. बरं, समजा फायनल चार्ज याच्यावरचा फायनल चार्ज Q आहे, तर मला काय झिरो झालं पाहिजे, फायनल पोटेन्शियल ॲट VA डॅश शुड बिकम झिरो झालं पाहिजे. पण VA डॅश कोणाकोणामुळे आहे, VA डॅश कोणाकोणामुळे आहे, VA डॅश या पॉईंटला कोणाकोणामुळे पोटेन्शियल लागते. लेट अस स्टार्ट. V ड्यू टू पॉइंट चार्ज Q प्लस V ड्यू टू शेल 1 प्लस V ड्यू टू शेल स्वतःचा शेल 2 प्लस V ड्यू टू शेल 3. हे सगळं काय झालं पाहिजे, झिरो झालं पाहिजे. बघा, स्वतःच्या शेलपासनं, स्वतःच्या या पॉईंट चार्जपासनं या ठिकाणी पोटेन्शियल किती आहे, KQ बाय, बघा हे डिस्टन्स किती आहे 2R ना, KQ बाय 2R रेडियस प्लस ड्यू टू शेल 1 पॉईंट चार्ज आहे म्हणजे हे डिस्टन्स पण 2Rच आहे. म्हणजे पॉईंट चार्ज काय, कारण शेल 1 हे च्या बाहेरचा पॉईंट आहे ना A, म्हणजे शेल 1 इज ॲज गुड एज अ पॉईंट चार्ज म्हणून पॉईंट चार्ज म्हणलं. ओके, म्हणजे काय लिहिता येईल मला, K ह्याच्यावरचा चार्ज Qच आहे, KQ आणि हे डिस्टन्स 2R ड्यू टू S2 स्वतःचा चार्ज, आता फायनल चार्ज Q आहे त्याच्यावर चार्ज किती असणार आहे, KQ बाय स्वतःचे रेडियस ती किती आहे 2R, K स्मॉल Q बाय 2R प्लस हे झालं 1 2 3 झालं. आता ड्यू टू S3, आता S3 च्या आतला पॉईंट आहे म्हणजे हा A पॉईंट ना, A पॉईंट S3 च्या आतला पॉईंट आहे म्हणजे K याच्यावरचा चार्ज 8Q अपॉन याची रेडियस बाहेरच्याची किती आहे 4R. हे तुम्हाला कळतंय का, इज इक्वल टू झिरो. लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुमच्या अगोदरच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत की चार्ज स्फिअरच्या आत किती असतं, बाहेर किती असतं वगैरे वगैरे. ओके, हे उडवा आणि सॉल्व करा. फाइंड Q, हे 8Q, हा कॅपिटल Q पाहिजे ना, हे सॉरी. ओके, बघा काय काय होतं, R इनफॅक्ट 2R आणि हे 2, हे झालं 4, KQ अच्छा KQ कशाला, K कट होईल म्हणजे काय उरलं 2Q प्लस स्मॉल Q प्लस 4Q इज इक्वल टू 0 म्हणजे Q काय झाला -6Q. आन्सर. इतका चार्ज S2 वर राहणार. बघा, चार्ज झिरो झाला का फायनल चार्ज, नाही होत. तुम्हाला कळतंय, फायनल चार्ज झिरो होत नाही. अर्थिंग केल्याने काय झिरो होतं, फायनल पोटेन्शियल झिरो होतं, फायनल चार्ज झिरो होत नाही. कळतंय का. ओके, तुम्हाला या कन्सेप्ट सगळ्या डोक्यात क्लिअर असतील. लक्षात घ्या, प्रॉब्लेम पाठ करू नका. मी तुम्हाला 3-3दा सांगतोय, प्रॉब्लेम पाठ केल्यानंतर तुम्हाला फिजिक्स सुटणार नाहीये. कन्सेप्ट कळू देत, नाही कळला मला सांगा, मी परत एक व्हिडिओ बनवून टाकतो याच्यावर नाही कळलेलं. ओके, तर सध्या आपण तर मला जो कंटेंट घ्यायचा आहे चार्ज स्फिअर्सचा, शेल्सचा, तो झालेला आहे. आता फक्त चार्ज प्लेट्स आपण घेऊयात, एका व्हिडिओमध्ये बनवतो अजून एक मी व्हिडिओ, आणि त्यानंतर आपण ह्या चॅप्टरला एंड करून टाकूया. ठीक आहे, हे सगळं चांगलं नोट डाऊन करून घ्या. चलो बाय.